नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी महत्त्वाची बातमी. उद्या अयोध्येमध्ये श्रीराम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठेचा सोहळा होतोय आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी ही सजलेली आहे. पंतप्रधान मोदी उद्या अयोध्येमधल्या सोहळ्यामध्ये सहभागी होतील. उद्या देशभरात दिवाळी साजरी करण्याचं पंतप्रधान मोदींनी आवाहन केलंय. अयोध्येमध्ये जागोजागी झेंडे, धनुष्यधारी रामाचे कटआउट सुद्धा ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. अगदी फुलांनी अयोध्या नगरी ही सजलेली आहे. विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. गजानन, अयोध्या नगरी ही पूर्णपणे आता तयार आहे राम लल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी. नक्कीच रामललाच्या प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा बघण्यासाठी आपण बघू शकतो संपूर्ण अयोध्या नगरी सज्ज आहे. आणि मला कॅमेरामॅन सचिन सयामला मी सांगेल की ही रामपथवरची गर्दी, रिस्ट्रिक्शन्स आहे, मिलिटरी आणि पोलिसांचे लोक या ठिकाणी तैनात आहेत, तरी ही गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात देशभरातील राम भक्त या ठिकाणी दर्शन बंद असूनही मंदिराच्या बाहेरून श्रीरामाला नतमस्तक होऊन जात आहेत. आकर्षक सजावट या ठिकाणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. ठिकठिकाणी जय श्रीरामच्या घोषणा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा उत्साह आहे, कारण की देव दुर्लभ योग असं म्हटलं जातं. देवांनाही दुर्लभ असा हा योग. 500 वर्षाची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली आहे. आणि साधू महंत बाबा हा तरुण बिहारवरनं सायकलनं आला, हे महाराष्ट्रातून आलेले आहे. वेगवेगळ्या भागातून साधू संत महंत या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि या साधू संतांच्या, प्रमुख साधू संतांच्या साक्षीनं या ठिकाणी जे आहे ते सोहळा होणार आहे. सरसंघ चालक डॉक्टर मोहन भागवत हे सुद्धा अयोध्येत दाखल झालेले आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आणि त्यानंतर हा प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा जो आहे तो अभूतपूर्व सोहळा होणार. दिवाळी साजरी होते अयोध्येमध्ये रामललाच्या स्वागतासाठी. आपण बघू शकतो रामपथ परत एकदा दाखवतो, कारण की याच रामपथवरनं उद्याला जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे. राम मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्याचा हा उत्साह, या ठिकाणी गर्दी, दुतर्फा भगवे झेंडे बघा आपण, हे दृश्य या ठिकाणच्या प्रत्येक दुकानावर श्रीरामाचे भगवे झेंडे लागलेले आहे. फुलांनी सजावट जी आहे ती करण्यात आलेली आहे. बघा रामपथवर ठिकठिकाणी अशा प्रकारे हे कलकत्त्यावरनं झेंडूचे फुलं आणले आणि जय श्रीराम आणि धनुष्यबाण अशा प्रकारे हे गेट्स जे स्वागत गेट जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे. कुठून आले तुम्ही? मी मुंबईवरून आलोय. हो. आणि या इथे 18 तारखेला आलो आणि या ते सर्व सुविधा केलेली आहे, चांगली सुविधा केलेली आहे आणि यामध्ये भरपूर आनंदोत्सव साजरा होतोय आणि मला खूप आनंद वाटतोय इकडे येण्याचा. आप साइकिल से बिहार से? जी जी जी, हम बिहार से आए हैं. 13 जनवरी को चले के गया डिस्ट्रिक्ट बिहार से चल के आए हैं. लेकिन हमारे यहाँ आने में मतलब जो आनंद मिल रहा है, रास्ते में हमें यहाँ अयोध्या पहुँचते 8 दिन हो गया है. या ठिकाणी होय, सिक्युरिटी होय, व्हॅन्स होय, आपण होय. छावणीचं रूप